नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत MPSC गॅझेटेड सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2024साठी MPSC राज्यसेवा प्रिलिम 2020मध्ये विचारलेले जनरल सायन्स या विषयाचे PYQ ॲनालिसिस. तर मित्रांनो, चला सुरू करूयात. तर पहिला प्रश्न आहे, द स्पीड ऑफ टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट रिलेटिव्ह टू अर्थ इज 0. Hence, second statement आहे, hence it appears to be stationary to a person on the earth. तर ऑप्शन 1 आहे, both statements are false. ऑप्शन 2 आहे, A is true and is a reason of B. ऑप्शन 3 आहे, A is true and is not reason of B. ऑप्शन 4 आहे, A is correct, B is not. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन 2, A is true and is a reason of B. तर मित्रांनो, चला पाहूयात त्याचं उत्तर. हे पहा, तर तुम्हाला आधी टाईप्स ऑफ ऑर्बिट माहीत पाहिजे. LEO म्हणजे लो अर्थ ऑर्बिट, MEO म्हणजे मिडल अर्थ ऑर्बिट, GEO म्हणजे जिओ अर्थ ऑर्बिट और जिओसिंक्रोनस अर्थ ऑर्बिट. तर मित्रांनो, जेव्हा सॅटेलाईट ही अर्थपासून कमी डिस्टन्सवरती असते, म्हणजे अप टू 1000, असं फिक्स नाही, अप टू 1000 म्हणून कमी डिस्टन्सवरती असते, तेव्हा आपण त्याला लो अर्थ ऑर्बिट म्हणतो. 10,000च्या आसपास असतं तर त्याला मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणतो. आणि जेव्हा 3500-786 म्हणजे ॲप्रॉक्स 36,000 किलोमीटर असेल अर्थ सरफेसपासून, तर त्याला आपण जिओसिंक्रोनस अर्थ ऑर्बिट म्हणतो. आता इथे पहा, इथे तुम्हाला वेगवेगळे टाईप्स ऑफ ऑर्बिट दिलेले आहेत. हाय अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट, लो अर्थ ऑर्बिट, सन सिंक्रोनस ऑर्बिट, जिओ स्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिट. तर मित्रांनो, आता आपण हे पाहूयात की काय असते. तर लो अर्थ ऑर्बिट म्हणजे इट इज रिलेटिव्हली क्लोजर टू अर्थ सरफेस दॅन अदर ऑर्बिट. द अल्टिट्यूड फ्रॉम द अर्थ सरफेस कुड बी बिटवीन 160 किलोमीटर टू 1000 किलोमीटर. द सॅटेलाइट्स प्लेस इन LEO कॅन हॅव टिल्टेड प्लेन. इट इज वन ऑफ द कॉमनली यूज ऑर्बिट. तर कशासाठी वापरतात? द सॅटेलाइट्स प्लेस इन इट हॅव मोर अवेलेबल रूट as they don't have to follow a particular path around the earth as the geosynchronous earth orbit. It is used for satellite imaging. The images are of high resolution as the orbit is closer to the surface of the earth. The International Space Station uses low earth orbit. It is used by remote sensing satellite. म्हणजे रिमोट सेन्सिंगच्या जेवढ्याही सॅटेलाईट असतात, GSAT-वाल्या, जिओसिंक्रोनस नाही, रिमोट सेन्सिंग म्हणजे RSAT-वाल्या, जेवढे सॅटेलाईट असतात त्या सर्व लो अर्थ ऑर्बिटमध्ये सापडतील आपल्याला. नंतर आहे मीडियम अर्थ ऑर्बिट. द ऑर्बिट अल्टिट्यूड ऑफ विच इज बिटवीन लो अर्थ ऑर्बिट अँड जिओसिंक्रोनस अर्थ ऑर्बिट इज नोन ॲज मीडियम अर्थ ऑर्बिट. इट इज ऑल्सो नोन ॲज इंटरमिडिएट सर्क्युलर ऑर्बिट. It shares the similarity with LEO as the MEO satellite too do not have the path along the Earth's equator. Navigation satellites and number of artificial satellites are placed in MEO. GPS, Global Positioning System, is placed in middle Earth orbit. Communication satellites too can be placed here. आता पहा, geostationary earth orbit are also called as geosynchronous equatorial orbit. It is low inclination orbit. It makes satellites placed in it appear stationary. त्याचं रिझन काय आहे? तर दे हॅव अन ऑर्बिटल पिरियड दॅट इज द सेम ॲज द अर्थ रोटेशन पिरियड. हेन्स द सॅटेलाइट स्पेसक्राफ्ट रिटर्न्स टू द सेम पॉईंट इन द स्काय ॲट द सेम टाईम इच डे. तर म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की रिलेटिव्ह स्पीड म्हणजे अर्थची जी रिव्होल्युशनची स्पीड आहे याच्या ॲक्सिस भोवती, म्हणजे अर्थ अशी जी रोटेट होते स्वतःच्या ॲक्सिस भोवती, त्याची स्पीड आणि या सॅटेलाईटची ऑर्बिटची जी स्पीड आहे, जेव्हा सॅटेलाईट अशी याच्या ऑर्बिटमध्ये रन करते, ती स्पीड आणि अर्थची रोटेशन स्पीड ही इक्वल असते. त्याच्यामुळे काय होते की रिलेटिव्ह स्पीड हे दोघांची 0 झाल्यामुळे आपल्याला काय वाटतं की ही जी सॅटेलाईट आहे ती स्टेशनरी आहे. कम्युनिकेशन सॅटेलाइट्स आर ऑफन प्लेस इन जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट. इथं फक्त कम्युनिकेशन सॅटेलाईट असतात. रिझन काय होतं? धिस मेक्स इट इझी फॉर अर्थ अँटेनास टू ट्रॅक देम विदाउट रोटेशन. The geostationary Earth orbit satellites are directly overhead at the Earth's equator.
ह्या सॅटेलाईट इक्वेटरवरती असतात. टू ॲन ऑब्झर्वर हू इज नियर टू द पोल दिस विल अपिअर लोअर इन द स्काय. ठीक आहे. इंडियन नॅशनल सॅटेलाईट सिस्टम इनसॅट इज प्लेस्ड इन geostationary Earth orbit. It is one of the largest domestic communication satellite system in the Asia Pacific region. कोणतं? इनसॅट. इनसॅट हे भारताचं GPS आहे, म्हणजे इस्रोनं डेव्हलप केलेलं आहे. पुढचा टाईप पाहूयात. सन सिंक्रोनस ऑर्बिट. द सन सिंक्रोनस ऑर्बिट सॅटेलाइट्स ट्रॅव्हल पास्ट अर्थ फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. एक लक्षात ठेवा, ह्या ज्या बाकी सॅटेलाईट होत्या वेस्ट टू ईस्ट मूव्ह करायच्या. ठीक आहे. आणि सन सिंक्रोनस ऑर्बिटवाले जे सॅटेलाईट आहेत त्या नॉर्थ टू साऊथ मूव्ह करतात. नॉर्थ टू साऊथ या प्लेनमध्ये ते असे रोटेट होत राहतात. ठीक आहे. दिस पास रफली ओव्हर द अर्थ्स पोल्स. द अल्टिट्यूड कॅन गो ॲज लो ॲज 200K. However, mostly the satellites are placed between 600 to 800 km. As the name suggests, the sun synchronous orbit satellites are in synchrony with the sun, meaning the position is fixed relative to sun. आता इथे पहा, जसं जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये जी सॅटेलाईट होती त्याची पोझिशन अर्थनुसार फिक्स होती, पण सन सिंक्रोनसमध्ये त्याची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सन ही फिक्स राहणार आहे. SSO satellites always visit the same spot at the same local time as they are sun synchronous. It is used for imaging, spy and weather satellites. हे याचे यूज लक्षात ठेवा. इथे इमेज, स्पाय आणि वेदर सॅटेलाईट केलं ते. आणि GEO जी सॅटेलाईट ती कम्युनिकेशन सॅटेलाईटसाठी यूज केला जातो, जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिटचा. तर चला पुढचा प्रश्न पाहूयात. व्हेन अ कंप्रेशन ऑफ साऊंड वेव्स इज इन्सिडेंट ऑन रिजिड वॉल इट इज रिफ्लेक्टेड ॲज. ऑप्शन 1 आहे कंप्रेशन विथ फेज चेंज ऑफ फाई, compression with no phase change, rarefaction with a phase change of π/2, rarefaction with no phase change. तर मित्रांनो चला याचं उत्तर पाहूयात. आता बघा, दोन फिनॉमिना असतात, एक असते कंप्रेशन फिनॉमिना, एक असते रेअरफॅक्शन फिनॉमिना. तर इन द मोशन ऑफ लॉंगिट्युडनल वेव्ह अ कंप्रेशन इज अ फॉर्म when the particle comes very close to each other, whereas rarefaction is formed when the particles goes far apart from each other. म्हणजे जेव्हा पार्टिकल क्लोज असते इच अदर तर कंप्रेशन असते, आणि जेव्हा दूर असतात म्हणजे फार अवे असतात एकमेकांपासून तेव्हा रेअरफॅक्शन असते. In other words, we can also say that the region where the medium is compressed is known as compression and the region where the medium is spread out is known as rarefaction. Suppose that longitudinal waves in air are incident perpendicularly on a rigid wall. म्हणजे ही longitudinal wave rigid wall वरती incident होणार आहे. When a compression hits the wall, it exerts a force on the wall and the wall also exerts an equal and opposite force on the particles in compression and hence pushes the compression in the opposite direction. Thus, there is a phase difference of 180 degree between the incident wave and the reflected wave. Therefore, a compression which is traveling towards the wall is reflected as a compression in the direction opposite to the wall and a rarefaction incident on the wall is reflected as a rarefaction. तर मित्रांनो याचं उत्तर आहे कंप्रेशन विथ अ फेज चेंज ऑफ पाय, म्हणजे 180 डिग्री इथं दिलेलं आहे. बघा, फेज डिफरन्स ऑफ 180 डिग्री बिटवीन द इन्सिडेंट वेव्ह अँड द रिफ्लेक्टेड वेव्ह. ऑप्शन ए. हे चुकीचं, सॉरी, इथं ऑप्शन 1 पाहिजे. तर पुढचा प्रश्न पाहूयात. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द रेशो ऑफ C14 to C12 म्हणजे कार्बन 14 to कार्बन 12 चेंजेस कंटिन्युअसली फॉर डेड बॉडीज ऑर प्लांट्स. स्टेटमेंट 2 आहे रेडिओएक्टिव्ह आयसोटोप कार्बन 14 इज यूज्ड इन कार्बन डेटिंग टेक्निक. स्टेटमेंट ऑप्शन 1 आहे स्टेटमेंट ए इज ट्रू अँड इज अ रिझन ऑफ बी. स्टेटमेंट 2 आहे बोथ ए अँड बी आर नॉट ट्रू. 3 आहे ए इज ट्रू बट बी इज फॉल्स अँड ए अँड बी आर नॉट रिलेटेड टू इच अदर. तर मित्रांनो चला याचं आपण एक्सप्लेनेशन पाहूयात. द कार्बन डेटिंग मेथड मेक्स यूज ऑफ द फॅक्ट दॅट पर्टिक्युलर आयसोटोप ऑफ कार्बन कॉल्ड C14 with an atomic mass of 14 is radioactive and decays at a rate that is well known. When living things such as plants and animals die, the radioactive carbon that they have accumulated begins to change. Carbon dating uses the decay of carbon 14 to estimate how long something has been dead.
आता लक्षात ठेवा कार्बन 14 इज अनस्टेबल and carbon 12 is stable. Thus, with increase in age, the ratio of C14 to C12 varies continuously for dead plants and animals. The basic principle of carbon dating काय ते पाहूया. Carbon 14 is an isotope of the element carbon that is weakly radioactive and unstable. The stable isotopes are carbon 12 and carbon 13. Carbon 14 is continually being formed in the upper atmosphere by the effect of cosmic ray neutrons in nitrogen 14 atoms. It is rapidly oxidized in air to form carbon dioxide and enters the global carbon cycle. Plants and animals assimilate carbon 14 from carbon dioxide throughout their lifetimes. When they die, they stop exchanging carbon with biosphere and their carbon 14 content then starts to decrease at a rate determined by the law of radioactive decay. म्हणजे जेव्हा प्लांट्स अँड ॲनिमल्स जिवंत असतात तेव्हा ते कार्बन 14चं एक्सचेंज चालूच असते कंटिन्युअसली ॲटमॉस्फिअरमधून. पण जेव्हा ते डेड होतील तेव्हा कार्बन 14चं एक्सचेंज हे स्टॉप होते. त्याच्यामुळं जे कार्बन 14 बॉडीमध्ये जमा झालेलं आहे ते रेडिओॲक्टिव्ह डिके व्हायला सुरुवात होते, म्हणजे हळूहळू कमी व्हायला सुरुवात होती. मग जे जसं कार्बन 14 कमी होत जाईल तेव्हा कार्बन 14 आणि कार्बन 12चा आपण रेशो काढतो आणि याला कार्बन डेटिंग असं म्हटलं जातं. जसं समजा एखादा ॲनिमल आहे तो 1900 मरण पावला, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये C14चं प्रमाण समजा 100 आहे आणि आज 2000 आपण कॅल्क्युलेट केलं तर 2000 इयरमध्ये कॅल्क्युलेट केलं तर त्याचं C14चं प्रमाण 50च राहिलं. तर मग आपण कार्बन 14चं प्रमाण आणि कार्बन 12चं जे कार्बन 12 तर कॉन्स्टंट राहणार आहे, कधीच चेंज होत नाही. पण C14 कमी झाला तर याचा जो रेशो आहे त्यानं आपण त्याचं एज कॅल्क्युलेट करू शकतो की किती वर्ष आधी तो मरण पावला वगैरे. तर या क्वेश्चनचं उत्तर ऑप्शन ए आहे. स्टेटमेंट ए इज ट्रू अँड इज अ रिझन ऑफ बी. म्हणजे स्टेटमेंट बी इज रिझन ऑफ स्टेटमेंट ए. तर चला पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ ॲटम कुड बी एक्सप्लेन करेक्टली बाय थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम. तर मित्रांनो हा क्वेश्चन आहे थॉम्सन्स इलेक्ट्रॉनिक्स मॉडेलवरती. ऑप्शन ए आहे ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम. ऑप्शन बी आहे स्पेक्टर ऑफ हायड्रोजन ॲटम. ऑप्शन 3 आहे पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स इन ॲटम. ऑप्शन 4 आहे स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम. तर चला याचं एक्सप्लेनेशन पाहूया. अकॉर्डिंग टू द पॉस्ट्युलेट्स ऑफ थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल, an atom resembles a sphere of positive charge with electrons present inside the sphere, negative charge the particles. An atom resembles a sphere of positive charge. The positive charge is a protons लिहायचं राहिलं, protons with electrons, negatively charged electrons present inside the sphere. The positive and negative charge is equal in magnitude and therefore an atom has no charge as a whole and is electrically neutral. तर लक्षात ठेवा की समजा हा एखादा ॲटमचा न्यूक्लियस आहे आणि ह्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील तेवढेच आतमध्ये प्रोटॉन्स पण असणार आहेत. आणि प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉनवरती चार्ज इक्वल असते पण ऑपोजिट असते. म्हणजे इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह असते, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह असते. इक्वल आणि अपोजिट असल्यामुळे हे कॅन्सल आउट होतात आणि ॲटम हमेशा न्यूट्रल असते. त्यामुळे ॲटम हमेशा न्यूट्रल असते. तर थॉम्सननं जे मॉडेल होतं त्याला वॉटरमेलन किंवा पम्प पुडिंग मॉडेल असं कम्पेअर केलं होतं. म्हणजे वॉटरमेलनमध्ये जे त्याच्या सीड्स आहेत त्याला इलेक्ट्रॉन मानलं होतं आणि बाकीचा जो गाभा आहे त्याला पॉझिटिव्ह चार्ज मानून असं एक प्रकारे मॉडेल सादर केलं होतं. तर चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. ट्रिटियम हॅज अ हाफ लाईफ ऑफ 12.5 years अंडरगोईंग बीटा डिके. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ ओरिजिनल ट्रिटियम विल रिमेन अनडिकेड आफ्टर 25 years. तर मित्रांनो हा क्वेश्चन हाफ लाईफवरती बेस आहे एखाद्या एलिमेंटच्या. तर आपण आधी पाहूया की हाफ लाईफ काय असते. द हाफ लाईफ ऑफ सबस्टन्स इज द टाइम इट टेक्स फॉर हाफ ऑफ द सबस्टन्स टू डिके. सपोज ॲट प्रेझेंट वी हॅव 100 grams of tritium atom. After 12.5 years half of it will decay, that is 50 grams will decay and only 50 grams is left. Of 50 grams remaining after another 12.5 years 25 grams will decay and only 25 grams will be left. Hence after 25 years म्हणजे
हे 12.5 इयर्स आणि हे 12.5 इयर्स. ओनली 25 ग्राम ऑफ TTM विल बी लेफ्ट, की हे जे रिमेनिंग आहे. फ्रॅक्शन ऑफ TTM लेफ्ट म्हणजे जेवढा लेफ्ट आहे 25 आपण ओरिजिनल किती आहे 100 ग्राम, तर याचा रेशो येते 0.25. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन 3 0.25. आय होप तुम्हाला याचं उत्तर समजलं असेल. तर चला पुढचा प्रश्न पाहूयात. अ वॉशिंग मशीन रेटेड 300 वॅट इज ऑपरेटेड बाय 1 hour पर डे. इफ द कॉस्ट ऑफ 1 unit इज ₹3, व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ द एनर्जी टू ऑपरेट अ वॉशिंग मशीन फॉर द मंथ ऑफ मार्च. तर ऑप्शन ए आहे ₹279, ₹31, ₹27 आणि ₹27.9. तर मित्रांनो, मंथ ऑफ मार्च महिन्यामध्ये 31 दिवस असतात पहिली गोष्ट. तर हे जे युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी किलोवॅट आवर असते, जे आपल्या घरी जे युनिट येते त्याचं युनिट असते किलोवॅट आवर. आणि फाउंड बाय मल्टिप्लाइंग पॉवर म्हणजे किलोवॅट ही पॉवर असते, यूज इन किलोवॅट बाय नंबर ऑफ आवर्स, किती आवर्ससाठी किती किलोवॅट पॉवर वापरली याच्यावरून इलेक्ट्रिसिटीचं आपण एक युनिट कॅल्क्युलेट केलं जातं. तर वॉशिंग मशीन आपल्याला दिलेली आहे ती आहे 300 वॅटची इन यूज फॉर 1 hour पर डे. नंबर ऑफ डेज इन मार्च 31. तर पॉवर किती यूज करेल मग 300 इंटू आणि 1 hour पर डे आहेत आणि डेज किती आहेत 31. तर 31 hourसाठी यूज होईल एका मंथमध्ये. तर 31 hourसाठी यूज केली तर 300 वॅट, तर 300 इंटू 31 300 वॅट टोटल पॉवर यूज होईल. आणि याला डिवाइड बाय 1000 केलं की 9.3 किलोवॅट. आणि रेट ऑफ पॉवर यूज इज ₹3 पर वॅट. टोटल कॉस्ट ऑफ एनर्जी कन्झम्पशन इज इक्वल टू 9.3 इंटू ₹3 पर वॅट इज इक्वल टू ₹27.9. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इलेक्ट्रिकल एनर्जीचं युनिट आहे किलोवॅट आवर, आणि याच्यावरून तुम्ही मग उत्तर काढू शकता. ऑप्शन 4 ₹27.9. तर चला पुढचा प्रश्न पाहूयात. मॅच द फॉलोइंग विथ करेक्ट ऑप्शन. एका कॉलममध्ये रिसोर्सेस दिलेले आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्याचे टाईप्स दिलेले की कोणते आहेत. तर ए आहे इनएक्झॉस्टिबल रिसोर्सेस, स्ट्रॅटोस्फिअर, नॉन रिन्युएबल रिसोर्सेस, क्लोरोफ्लोरोकार्बन्स. आणि ऑप्शन कॉलम 2मध्ये दिला आहे अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज, फॉसिल फ्युल्स लाईक कोल अँड पेट्रोल, सोलार एनर्जी, रिच लेअर ऑफ ओझोन. तर मित्रांनो एक लक्षात ठेवायचं, स्ट्रॅटोस्फिअर जो आहे तो रिच याच्यामध्ये असते, लेअर ऑफ ओझोन. ओझोन हमेशा स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आढळते. तर तुम्हाला लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर लक्षात ठेवायचे आहेत. जसे जसे आपण खालून वरती जातो तर सर्वात पहिले असते ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर आणि सगळ्यात वरती असते एक्झोस्फिअर. आणि मिझोस्फिअर आणि एक्झोस्फिअरच्या मध्ये असते आयोनोस्फिअर, पण ते तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. सर्वात वरती असते एक्झोस्फिअर, सर्वात खाली असते ट्रोपोस्फिअर, ट्रोपोस्फिअरच्या वरती असते स्ट्रॅटोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आपल्याला आढळते ओझोन गॅस. आणि ओझोन गॅस आपला UV लाईटपासून संरक्षण करते. तर ऑप्शन बीचे आहे 4. तर बीचे 4 कुठे कुठे आहे बघा. बीचे 4 एकाच ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन 3मध्ये. म्हणजे या पद्धतीने एलिमिनेशन मेथडवरून सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. तर यामुळे आता याचं काय ते 3 येते. इनएक्झॉस्टिबल रिसोर्सेस म्हणजे सोलार एनर्जी. सोलार एनर्जी कधीही न संपणारं ऊर्जेचा प्रकार आहे, म्हणून इनएक्झॉस्टिबल रिसोर्सेस म्हणजे सोलार एनर्जी. तर ऑप्शन सी नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. सीचा आहे 2. फॉसिल फ्युल्स लाईक कोल अँड पेट्रोल. नॉन रिन्युएबल म्हणजे पुनर्निर्मिती न होणारी, पुनर्निर्मिती म्हणजे लवकर पुनर्निर्मिती न होणारी, या अर्थाने नॉन रिन्युएबल रिसोर्सेस फॉसिल फ्युल्स लाईक कोल अँड पेट्रोल हे संपुष्टात येऊ शकतात या अर्थाने. आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स याचं ऑप्शन ए आहे. अँथ्रोपोजेनिक म्हणजे मानवनिर्मित. क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे लॅबोरेटरीमध्ये मानवाने तयार केलेलं आहे, म्हणून डीचं ऑप्शन 1 येते आणि याचं उत्तर येते ऑप्शन 3 3 4 2 1. तर मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. एलिमिनेशन मेथडनं कसं आन्सर काढायचं, तर हे त्याचे बेस्ट एक्झाम्पल आहे. जर तुम्हाला फक्त स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन गॅस आढळते हे जर माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट याचं उत्तर काढू शकत होता. तर चला पुढचा प्रश्न पाहूयात. इथे जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की इनएक्झॉस्टिबल रिसोर्सेसचे फीचर्स आहेत, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये काय आहे ते आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन्स पण काय आहे ते पण दिलेलं आहे, आणि नॉन रिन्युएबल रिसोर्सेस काय असतात ते पण दिलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तुम्ही वाचून घेऊ शकता. तर पुढचा प्रश्न आहे, करंटली देर इज इन्क्रीज डिमांड फॉर फ्रेश अँड गुड क्वालिटी फ्लावर्स फॉर ह्युमन कन्झम्पशन वर्ल्ड वाईड.
तर म्हणजे इथं लक्षात ठेवा, मराठीमध्ये बघा, मानवी आहारात वाढत्या प्रमाणात मागणी आहे फुलांची. तर यांना मानवी आहारात विचारले. तर येतं आणि द अबोव स्टेटमेंट इज बेस्ड ऑन द फॉलोइंग पोटेन्शियल व्हॅल्यूज ऑफ फ्लॉवर्स. विच वन इज नॉट अप्रोप्रिएट विथ द कंटेक्स्ट ऑफ अबोव स्टेटमेंट? ऑप्शन ए आहे, फ्लॉवर्स आर एंडोड विथ नॅचरल अँटीऑक्सिडंट्स अँड स्कॅवेजिंग ॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टिव्ह ऑक्सिजन रॅडिकल्स. ऑप्शन 2 आहे, फ्लॉवर्स आर रिच रिसोर्सेस ऑफ अँथोसायनिन्स. थर्ड आहे, फ्लॉवर्स आर अट्रॅक्टिव्ह अँड हेल्प इन पॉलिनेशन मेकॅनिझम. फ्लॉवर्स आर इम्पॉर्टंट सोर्स ऑफ विटॅमिन्स अँड मिनरल्स. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपण फ्लॉवर्स म्हणजे फुलं आहारात कधी वापरतो? त्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत म्हणून वापरू शकतो. त्याच्यामध्ये रिच सोर्स ऑफ अँथोसायनिन्स आहे, म्हणजे एक प्रकारचं आपल्याला काही फायदा देत असेल तर आपण त्याच्यासाठी वापरू शकतो. फ्लॉवर्स आर इंडोड विथ नॅचरल अँटीऑक्सिडंट्स आहेत, स्कॅव्हेंजिंग ॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टिव्ह ऑक्सिजन रेडिकल्स आहेत, हे असेल पण आहारात वापरू शकतो. फ्लॉवर्स आर अट्रॅक्टिव्ह अँड हेल्प इन पॉलिनेशन मेकॅनिझम, म्हणून आपण त्याला आहारात कधी वापरणार नाही. म्हणून याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. हे याचं उत्तर आहे. विच वन इज नॉट ॲप्रोप्रिएट विचारलं ना, तर नॉट ॲप्रोप्रिएट म्हणून ऑप्शन 3 इज नॉट ॲप्रोप्रिएट विथ धिस स्टेटमेंट. हे बघा, इथं त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की काही फ्लॉवर जसं सॅफ्रॉन आहे, यूज इन डेझर्ट असते. राईस इज गुड एक्झाम्पल, एफ्रोडिएस्टिक अँड ग्रेट फॉर युअर कम्प्लेक्शन. लोटस अँड रोज इन जॅम्स. डेझर्ट्स आर ब्लड प्युरिफायर्स अँड रिड्यूस एक्सेस हीट. म्हणजे काहीतरी उपयोग असेल तरच आपण त्याला यूज केला जातो. पण आपण फ्लॉवर्स अट्रॅक्टिव्ह आहेत म्हणजे चांगले दिसतात म्हणून त्याला कधी खाणार नाही, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, डॅश is an artificial method of asexual reproduction used to produce plants combining desired stem with favorable root characteristics. तर मित्रांनो, बडिंग, लेअरिंग, कटिंग अँड ग्राफ्टिंग. तर लेअरिंग, कटिंग अँड ग्राफ्टिंग ह्या 3 मेथड आहेत आर्टिफिशियल मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या. बडिंग ही नॅचरल होते. तर याचं उत्तर येते ग्राफ्टिंग. आणि हे 4ही मेथडबद्दल आता आपण थोडं डिटेलमध्ये पाहूया. बघा, आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. Vegetative propagation is referred to as an asexual method of reproduction. As plant cells are totipotent, they can develop into the entire plant. This method of asexual reproduction is referred to as vegetative propagation. टोटिपोटेंट म्हणजे त्याचे कोणत्याही एका स्मॉल पार्टपासून ते पूर्ण प्लांट तयार होते. There are 2 types of vegetative propagation, natural method and artificial method. Artificial methods are those methods that are carried by man to propagate plants. Tissue culture, cutting, layering and grafting are types of artificial methods of vegetative propagation. तर आता बघा, बडिंग. तर ऑप्शन आपला 1 नंबरचा बडिंग होता. तर बडिंग इज अनदर मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन वेअर अ न्यू ऑर्गॅनिझम डेव्हलप फ्रॉम अन आउटग्रो फ्रॉम द पॅरेंट बॉडी नोन ॲज बड. दिस डिराइव्ड न्यूट्रिशन फ्रॉम द पॅरेंट बॉडी for growth and development. Once grown, the new organism detaches from the parent body. This process is called budding. This type of reproduction can be seen in hydra. हे लक्षात ठेवायचं आहे. Layering is a method of bending a stem of plant down to the ground and developing it into an entire plant by growing roots in bent area. म्हणजे समजा हे एक प्लांट आहे असं काहीतरी प्रकारचे आणि हे त्याचे रूट्स आहे. जो वाढलेला एक्स्ट्राचा पार्ट आहे त्याला जर तुम्ही बेंड करून जमिनीमध्ये डबल गाडलं आणि याले रूट्स फुटून जर नवीन प्लांट तयार झाला तर त्याला लेअरिंग असं म्हटलं जातं. दिस सॉइल कवर्ड बेंट एरिया इज रेफर्ड टू ॲज लेअर. फॉर एक्झाम्पल बॉक्सवूड, हनीसकल हे त्याचे एक्झाम्पल आहे. कटिंग इज रेफर्ड टू ॲज अ मेथड ऑफ कटिंग अ स्टेम ऑफ प्लांट विथ नोड्स अँड इंटरनोड्स इंटॅक्ट अँड ग्रोइंग इट ॲज अन इंडिव्हिज्युअल प्लांट. By cutting, more plants are propagated. For example, the rose plant is commonly propagated by cutting. म्हणजे आपल्याला माहीत आहे गुलाबाच्या झाडात कशा प्रकारे आपण त्याची काडी आणून लावतो आणि त्याच्यापासून एक नवीन गुलाबाचं झाड तयार होते. जर सेकंड एक्झाम्पल आहे शुगर केन. आता पुढची मेथड पाहूयात ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग इज अ मेथड ऑफ जॉईनिंग 2 डिफरंट प्लांट्स अँड ग्रोविंग देम ॲज वन. इट इज डन टू डेव्हलप न्यू व्हरायटीज. फॉर एक्झाम्पल, कॉमनली इट इज कॅरीड आउट इन मँगो. म्हणजे आपण म्हणतो कलम केलेली झाड असते, आंब्याचं झाड म्हणा किंवा काही काही फुलाची झाडं बी असतात, ती म्हणजे ग्राफ्टिंग. तर पुढचा प्रश्न पाहूयात. मॅच द फॉलोइंग. एका कॉलममध्ये काही पर्सनची नावं दिलेले आहेत आणि सेकंड कॉलममध्ये ती कशाचे फादर आहेत. तर मित्रांनो, अरिस्टॉटल इज नोन ॲज फादर ऑफ बायोलॉजी. थिओफ्रेस्टस इज नोन ॲज फादर ऑफ बोटॅनी. ग्रेगर मेंडल इज नोन ॲज फादर ऑफ जेनेटिक्स आणि हिपोक्रेट्स इज नोन ॲज फादर ऑफ मेडिसिन. तर एचं 4 इथे आहे
आणि अजून कुठेच नाही आहे, तर ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. याचं 4, बीचं 3, सीचं 1 आणि डीचं 2. तर मित्रांनो, इथे काही पर्सन आणि ते कशाचे फील्ड ऑफ स्टडी किंवा फादर ऑफ कशाचे आहे ते दिलेलं आहे. जसं अँटोनी लिव्हिजर मॉडर्न केमिस्ट्रीसाठीचं फादर आहे. अँटॉइन लिवेनहुक मायक्रोबायोलॉजीचा फादर आहे. आणि जर तुम्हाला ज्याच्यापेक्षा कंप्लीट लिस्ट पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये PDF फाईलमध्ये सर्व फादर ऑफ काय असतील तर ते टाकलेलं आहे. इवन नॅशनल म्हणजे आपल्या भारतामध्ये बी काही आहे की फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन, जसे की आपण स्वामीनाथन यांना म्हणतो, तसं सर्व लिस्ट दिलेली आहे. तुम्ही एकदा ती वाचून घेऊ शकता. तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू फॉर सार्कोमेअर. तर सार्कोमेअर इज एनी सेगमेंट ऑफ द फायबर. इट इज युनिट ऑफ हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर अँड फिजिओलॉजिकल ॲक्शन. तर मित्रांनो, याच्या दोन्ही ऑप्शन सी बोथ ए अँड बी आर ट्रू. तर आता हे लक्षात ठेवा, सार्कोमेअर इज द स्मॉलेस्ट फंक्शनल युनिट ऑफ स्टेटेड मसल टिश्यू. म्हणजे मसल टिश्यूचं स्मॉलेस्ट युनिट आहे सार्कोमेअर. इट इज रिपीटेटिंग युनिट बिटवीन 2 झेड लाईन्स. स्केलेटल मसल्स आर कंपोज ऑफ ट्युब्युलर मसल सेल्स. आता हे वाचून तुम्हाला मला वाटत नाही काही समजेल मग, पण हा जो टॉपिक आहे 12th बायोलॉजीमधून घेतलेला क्वेश्चन आहे. एवढे डिटेल जर क्वेश्चन आला तर तो बरोबर येईलच याची काही गॅरंटी नाही आहे. पण तुम्हाला 12वीची बायोलॉजी वाचणं परवडणारे बी नाही, म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह नाही आहे. जसं की त्याला तेवढा टाईम दिल्यानंतर मार्क येणारे पाहिले तर ते कॉस्ट इफेक्टिव्ह नाही आहे कशासाठी. तर तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन आले तर स्किप करू शकता, त्यात काही वाद नाही आहे. आणि तुम्ही आता हे सार्कोमेअरबद्दल जर वाचून घ्या आणि जर इन केस रिपीट झाला क्वेश्चन तर तुम्हाला आता याचा फायदा होईल. तर पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग प्रोटोझोन डिजीज इज ट्रान्समिटेड बाय बाईट ऑफ टेस्टे फ्लाय. म्हणजे TC माशी मराठीमध्ये म्हणते आणि इंग्लिशमध्ये टेस्टे फ्लाय असं म्हटलं जातं. तर याचं उत्तर येतं स्लीपिंग सिकनेस. आणि मित्रांनो, इथे तुम्हाला आता लिस्ट ऑफ डिजीज दिली आहे आणि ती कशामुळे होते ते पण दिलेलं आहे. म्हणजे बघा, डेंग्यू व्हायरसमुळे होते आणि मॉस्किटो ॲडिस एजिप्टी जो मॉस्किटो आहे तो चावल्यानंतर डेंग्यू, येलो फीवर, चिकनगुनिया, झिका, रिफ्ट व्हॅली हे जे डिजीज असतात त्यासाठी सेम मॉस्किटो आहे. नंतर मलेरिया आणि लिम्फॅटिक फिलेरियससाठी दुसरा ॲनोफेलस हा नावाचा मॉस्किटो आहे. आणि हे टाईप ऑफ पॅथोजन आहे पॅरासिट आहे. हे तुम्हाला हे पण म्हणजे टाईप ऑफ पॅथोजन पण लक्षात ठेवायचा आहे, कोणत्या मॉस्किटोमुळे होते तो पण लक्षात ठेवायचा आहे, आणि त्याचा डिसीज आहे तो पण लक्षात ठेवायचा आहे. तर तुम्ही आता हे चार्ट वाचून घेऊ शकता आणि याला ट्राय करा की 2-3 वेळा रिव्हिजन होईल तुमची याची. तर पुढचा क्वेश्चन आहे, द सेल वॉज फर्स्ट टाइम डिस्क्राइब्ड बाय लॅमार्क, शॉन, रॉबर्ट हुक अँड रुडॉल्फ विर्चॉ. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे रॉबर्ट हुक. बघा, द सेल वॉज फर्स्ट डिस्कवर्ड अँड नेम्ड बाय रॉबर्ट हुक इन 1665. He remarked that it looked strangely similar to cellula or small rooms which monks inhabited, thus deriving the name. However, what Hooke actually saw was the dead cell walls of plant cell cork, and it appeared under the microscope. Hooke's description of the cells was published in Micrographia. The cell walls observed by Hooke gave no indication of the nucleus and other organelles found in most living cells. तर लॅमार्कचं काय काम होतं ते पाहूयात. लॅमार्किझम वॉज प्रपोज बाय जीन बॅप्टिस्ट डी मोनेट लेमार्क in the year 744 1829. This theory was based on the principle that all the physical changes occurring in an individual during its lifetime are inherited by its offspring. For example, the development of an organ when used many times. And the शॉननं काय केलं त्याचं कार्य पाहूयात. शॉन concluded 3 things that become vital components of cell theory. एक लक्षात ठेव, शेल्डन अँड शॉनने सेल थेरी दिलेली आहे. तर फर्स्ट, शॉन concluded that both plants and animals were composed of cells. Second, these cells have independent lives. Third, these independent lives are subject to organisms' life. आणि रुडॉल्फ विर्चॉ जो आहे त्याने 1855मध्ये एक स्टेटमेंट पब्लिश केलं होतं, ओमनिस सेल्युला ए सेल्युला, विच मीन्स दॅट ऑल सेल्स अराईज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. म्हणजे प्रत्येक सेलचं उत्पत्ती ही आधी असलेल्या सेलपासूनच होते. तर चला मित्रांनो, पुढचा क्वेश्चन पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग आर ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन. तर मित्रांनो, हे चारी पण जे रिॲक्शन दिलेले आहेत ते ऑक्सिडेशन रिडक्शन म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन आहेत. रेडॉक्स
रिडक्शनमधून री घेतलं आणि ऑक्सिडेशनचं डॉक्स आहे तर रिडॉक्स त्याचं कॉम्बिनेशन झालेलं आहे, म्हणून ऑल ऑफ द अबव ऑप्शन 4 बरोबर आहे. तर तुम्हाला याच्यासाठी हा क्वेश्चन म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन अंडरस्टँड करण्यासाठी ऑक्सिडेशन स्टेट जे कॉन्सेप्ट आहे तो माहिती पाहिजे. आता मी काय तुम्हाला सर्व रिॲक्शनचं सांगणार नाही आहे की कशाप्रकारे ऑक्सिडेशन होते आणि रिडक्शन होते, पण तुम्हाला टाईप्स ऑफ रिॲक्शन माहिती पाहिजे. जसे की डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असते, एक्झोथर्मिक रिॲक्शन असते, एंडोथर्मिक रिॲक्शन असते, ऑक्सिडेशन, रिडक्शन, रेडॉक्स रिॲक्शन असते. हे जे वेगवेगळे रिॲक्शनचे टाईप आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत ते पण माहिती पाहिजे. आता ऑक्सिडेशन बघा, अकॉर्डिंग टू क्लासिकल और अर्लियर कन्सेप्ट, म्हणजे जुना कन्सेप्ट आहे हा. ऑक्सिडेशन इज अ प्रोसेस विच इन्वॉल्व्स द ॲडिशन ऑफ ऑक्सिजन और एनी इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट और द रिमूव्हल ऑफ हायड्रोजन और एनी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. आणि नवीन कन्सेप्टनुसार काय आहे, अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट, ऑक्सिडेशन इज डिफाईन ॲज द प्रोसेस इन विच अन ॲटम और आयन लुजेस वन और मोर इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉनचं लूज होत असेल तर त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं, आणि याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे रिडक्शन. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन होत असतील तर त्याला आपण रिडक्शन रिॲक्शन असं म्हणतो. अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट, रिडक्शन इज डिफाईन ॲज अ प्रोसेस इन विच अन ॲटम और आयन गेन्स वन और मोर इलेक्ट्रॉन. हे झालं नवीन कन्सेप्टनुसार. जर जुना कन्सेप्ट म्हणजे क्लासिकल कन्सेप्ट पाहिला तर रिडक्शन इज अ प्रोसेस विच इन्वॉल्व द ॲडिशन ऑफ हायड्रोजन और एनी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट और द रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन और एनी इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. तर मित्रांनो, आता रेडॉक्स बघा. रेडॉक्स रिॲक्शन आर ऑक्सिडेशन रिडक्शन केमिकल रिॲक्शन इन विच द reactors undergo a change in their oxidation state. The term redox is a short form of reduction oxidation. All the redox reactions can be broken down into two different processes, that is reduction process and an oxidation process. तर मित्रांनो, चला पुढचा प्रश्न पाहूयात. In vertebrates, inside the cells and tissues, there is dash concentration of K+ ions म्हणजे potassium ions and dash concentration of Na+ ions म्हणजे सोडियम आयन. तर मित्रांनो, हा क्वेश्चन बेस्ड आहे पोटॅशियम पंप याच्या टॉपिकवरती, आणि हा सुद्धा क्वेश्चन 12th बायोलॉजी म्हणजे NCERT मधून घेतलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूयात की हे नेमकं काय असते. बघा, देर इज अन आयोनिक इम्बॅलन्स बिटवीन इनसाईड अँड आउटसाईड ऑफ अ सेल. म्हणजे एका सेल, समजा एखादा सेल आहे तर त्याच्या इनसाईड म्हणजे सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये आणि आउटसाईड सेल मेम्ब्रेनच्या बाहेर जे इम्बॅलन्स असते आयनचं, विथ K+ कन्सन्ट्रेशन. K+ म्हणजे पोटॅशियम कन्सन्ट्रेशन हाय इनसाईड द सेल अँड लो आउटसाईड. म्हणजे लक्षात ठेवा, पोटॅशियमचं जे कन्सन्ट्रेशन आहे ते सेलच्या आतमध्ये जास्त आहे आणि बाहेर कमी आहे. व्हाईल सोडियम आयन कन्सन्ट्रेशन इज लो इनसाईड. सोडियम आयनचं हे इनसाईडमध्ये लो आहे आणि आउटसाईड हाय आहे. द सेल मेम्ब्रेन इज डिफरन्शियली परमेएबल टू K+ ion and Na+ ion, being more permeable to K+ than Na+ in resting state. Moving sodium and potassium ions across the cell membrane is an active transport mechanism that requires ATP hydrolysis to provide the necessary energy. Na+ or K+ ATP is one of the enzymes involved. The enormous surplus of sodium plus outside the cell and the big excess of K+ ion inside the cell is maintained by this process. It accomplishes the transfer of 3 sodium ions to the cell's exterior and 2 potassium ions to the cell's interior. तर ही जी प्रोसेस आहे सोडियम आणि पोटॅशियम ATPase, याच्यामध्ये काय होते की 3 सोडियमचे आयन बाहेर जातात आणि 2 पोटॅशियमचे आयन इनसाईड म्हणजे सेलच्या इंटेरियरमध्ये येतात. आणि यालाच आपण एका चार्टमध्ये असं लिहिलेलं आहे की आयन इनसाईड ऑफ सेलमध्ये त्याचं कन्सन्ट्रेशन, आउटसाईड ऑफ सेलमध्ये त्याचं कन्सन्ट्रेशन. जर सोडियम आयन असेल तर इनसाईडच्या सेलमध्ये लो असते, आउटसाईडमध्ये हाय असते. आणि याच्या अपोजिट एक्झॅक्ट पोटॅशियम आयनचं कन्सन्ट्रेशन आहे जे की इनसाईड ऑफ सेलमध्ये हाय आहे आणि आउटसाईड ऑफ सेलमध्ये लो आहे. तर मित्रांनो, आता आपण याचं उत्तर आहे हाय अँड लो, ऑप्शन 3. तर पुढचा प्रश्न पाहूयात. The EMF of a chemical cell is positive when the free energy change of the reaction is option A greater than 0, less than 0, equals to 0, no relationship between free energy change and EMF. मित्रांनो, हा क्वेश्चन NCERT मधून घेतलेला आहे आणि NCERTच्या एक्झरसाईजमधून जशाच तसा घेतलेला आहे. जर तुम्हाला बी टाईम भेटला तर तुम्ही ते एक्झरसाईजमधील सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. कधी कधी अशा प्रकारे डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन 2 लेस दॅन 0. तर कसं, तर हा एक फॉर्म्युला आहे की गिब्स फ्री एनर्जी.
म्हणजे डेल्टा जी. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला आहे की ई एम एफ ऑफ केमिकल सेल इज पॉझिटिव्ह. ई एम एफ म्हणजे ई नॉट. ई जर पॉझिटिव्ह असेल, एफ कॉन्स्टंट आहे एक, एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर लक्षात ठेवा, ई पॉझिटिव्ह आहे, एफ कॉन्स्टंट आहे ते पण पॉझिटिव्ह आहे, एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे बी हमेशा पॉझिटिव्ह राहणार. तर डेल्टा जी आपण जी आहे की आपल्याला विचार चेंज ऑफ व्हेन द फ्री एनर्जी चेंज ऑफ रिॲक्शन विचारले. तर ई पॉझिटिव्ह असल्यामुळं डेल्टा जी हे निगेटिव्ह होते आणि म्हणून लेस दॅन 0 हे आपलं उत्तर आहे, लेस दॅन 0. तर हे त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर आता एक लक्षात ठेवा, दिस करस्पॉन्ड टू अ नॉन स्पॉन्टेनियस सेल रिॲक्शन रिटर्न इन कन्व्हेन्शनल वे. आता लक्षात ठेवा, ई नॉट म्हणजे ई एम एफ ऑफ अ सेल. तर ग्रेटर दॅन 0 असेल देन द प्रोसेस इज स्पॉन्टेनियस और गॅल्व्हॅनिक सेल प्रोसेस पॉझिटिव्ह म्हणून. आणि इफ ई नॉट सेलचं लेस दॅन 0 असेल देन द प्रोसेस इज नॉन स्पॉन्टेनियस आणि सेल इलेक्ट्रोलायटिक सेल अशा टाईपचं सेल आहे. In modern periodic table, which of the following statements about the atomic radius are true? Option A आहे, increases from top to bottom, decreases from top to bottom, increases from left to right, decreases from left to right. तर मित्रांनो, पिरियडिक टेबलमध्ये आपण जसं जसं टॉप टू बॉटम जातो तसं तसं ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत जातात आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत गेल्यामुळं त्याचे नंबर ऑफ ऑर्बिट्स पण वाढत जाणार आणि जसं जसं ऑर्बिट ॲड होत जाणार तसं तसं त्याची रेडियससुद्धा वाढत जाणार. म्हणून इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. आणि दुसरं स्टेटमेंट आहे डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. हे म्हणजे ऑप्शन एचं उत्तर आहे आणि याचे एक्सप्लेनेशन इथं आपण दिलेलं आहे. आता बघा, ॲटॉमिक रेडियस इज डिफाईन ॲज द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ न्यूक्लियस ऑफ द ॲटम टू इट्स आउटरमोस्ट शेल. ॲज वी मूव्ह डाऊन द ग्रुप म्हणजे टॉप टू बॉटम, द नंबर ऑफ शेल्स इन्क्रीजेस इन ॲटम. विथ इन्क्रीजिंग नंबर ऑफ शेल्स द ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. As we move down the group, the effective nuclear charge between the nucleus and outermost shell start decreasing, due to which the atomic size increases. Atomic radii of element gradually increase in group from top to bottom. His statement is correct. As we go down a group, the atomic number increases, thus number of shells increase. जे की मी तुम्हाला आत्ताच आधी सांगितलेलं आहे. आता आपण स्टेटमेंट डी साठी पाहूयात. ॲज वी मूव्ह अक्रॉस पिरियडिक टेबल फ्रॉम लेफ्ट टू राईट, द ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस ग्रॅज्युअली. इन अ पिरियड देर आर ग्रॅज्युअल इन्क्रीज इन न्यूक्लियर चार्ज फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजे एक लक्षात ठेवा की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढते फ्रॉम, म्हणजे आपण जेव्हा टॉप टू बॉटम जातो तेव्हा नंबर ऑफ ऑर्बिट वाढतात आणि फ्रॉम लेफ्ट टू राईट जाऊ तेव्हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतात. म्हणजे एकाच शेलमध्ये जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढल्यामुळे काय होते की तो न्यूक्लियर चार्ज आहे तो वाढल्यामुळे हे त्याला कॉन्ट्रॅक्ट केलं जातं म्हणजे ही रेडियस हळूहळू कमी होऊन जाते. म्हणून फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियडिक टेबल ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस आणि फ्रॉम टॉप टू बॉटम इट इन्क्रीजेस. म्हणजे लक्षात ठेवा, ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस इन पिरियड द इलेक्ट्रॉन्स एंटर द सेम शेल, thus there are more and more strongly attracted to the nucleus. As a result of this force of attraction from the nucleus, the atomic radius gradually decreases from left to right आणि फ्रॉम टॉप टू बॉटम पण इन्क्रीज करते, फ्रॉम लेफ्ट टू राईट पण इन्क्रीज करते. तर मित्रांनो, इथे काही फिगर दिलेली आहे जसं की ते पाहू शकता तुम्ही. ॲटॉमिक रेडियस टॉप टू बॉटममध्ये इन्क्रीज होते आणि सेम फ्रॉम लेफ्ट टू राईट होते तर पण अशी येते. ठीक आहे. त्याने इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जी आहे ती तुम्ही पाहू शकता की फ्रॉम बॉटम टू टॉप इन्क्रीज होते आणि फ्रॉम लेफ्ट टू राईट पण इन्क्रीज होते. तर मित्रांनो, हे ॲटॉमिक रेडियस चुकीचं आहे, असं पाहिजे फ्रॉम लेफ्ट टू राईट इन्क्रीज होते. सॉरी, आधी सांगितलेलंच बरोबर होतं. एक मिनिट. ॲटॉमिक रेडियस फ्रॉम लेफ्ट टू राईट डिक्रीज होते म्हणजेच राईट टू लेफ्ट इन्क्रीज होते. तर हे जो ॲरो दिलेला आहे तो एक्झॅक्टली बरोबर आहे. एक मिनिट, मला हे क्लिअर करू द्या. तर हे गिवन आहे ते बरोबर आहे. म्हणजे लेफ्ट टू राईट जर डिक्रीज होत असेल तर राईट टू लेफ्ट इन्क्रीज होणार, हे एक्झॅक्टली बरोबर आहे. नंतर मेटॅलिक कॅरेक्टर जे असते ते
या टॉपपासून या बॉटमकडे इन्क्रीज होते, म्हणजे डायगोनली. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर एक्झॅक्ट ऑपोजिट असेल. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बी काय असते तर ते तुम्ही डेफिनेशन वाचून घेताल. आणि ती पण लक्षात ठेवायची आहे की लेफ्ट टू राईट इन्क्रीज होते आणि बॉटम टू टॉप इन्क्रीज होते, म्हणजे टॉप टू बॉटम डिक्रीज होते. सेम आयोनायझेशन एनर्जीचा सुद्धा ॲरो दिलेला. तर ॲरोमध्ये लक्षात ठेवायचं ज्या साईडला टोक आहे त्या साईडला ते इन्क्रीज होते. तर पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज आर टर्पेनॉइड्स? ओनली मेन्थॉल, ओनली विटॅमिन ए, बोथ मेन्थॉल ॲज वेल ॲज विटॅमिन ए, नाहीतर मेन्थॉल नॉर विटॅमिन. तर मिस्टर ऑप्शन 3 बोथ मेन्थॉल ॲज वेल ॲज विटॅमिन ए उत्तर आहे. तर लक्षात ठेवा टर्पेनॉइड्स काय असते. ऑल्सो नोन ॲज आयसोप्रेनॉइड आर अ वाईड अँड डायव्हर्सिफाईड ग्रुप ऑफ नॅचरली ऑकरिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स formed from isoprene, a 5 carbon molecule. Isoprene काय असते तर 5 carbon molecule and terpenes which are isoprene polymers. Menthol is a cyclic monoterpene alcohol which possesses well-known cooling characteristics and residual minty smell of oil remnants from which it was obtained. Vitamin A is a fat-soluble, life-essential group of compounds both of animal and vegetal origin, characterized by an unsaturated आयसोप्रेनॉइड चेन स्ट्रक्चर. म्हणून मेन्थॉलमध्ये पण टर्पेनॉइड आहे आणि विटॅमिन एमध्ये पण टर्पेनॉइड आहे. अजून कोणते दुसरे विटॅमिन आहे त्याच्यामध्ये टर्पेनॉइड आहेत तर ते आहे विटॅमिन ई, विटॅमिन के, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत की त्याच्यामध्ये पण टर्पेनॉइड्स आहेत विटॅमिन ए सारखेच. तर पुढचा प्रश्न पाहूया. द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन टेट्राहेड्रल निकेल कार्बोनाइल कॉम्प्लेक्स इज. तर ऑप्शन ए आहे 0, 1, 2 आणि 4. तर मित्रांनो याचं उत्तर ऑप्शन ए आहे. तर ते कसं ते लक्षात ठेवा. ते बघा ॲटॉमिक नंबर ऑफ निकेल आहे 28. आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते 18, आर्गॉन 18, 3d8, 4s2. आता हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे 28 इलेक्ट्रॉन आपण या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करू शकतो. आर्गॉन 3d8, 4s2. तर आता हे जे 3d8 आहे तर आपण डी सबशेलमध्ये हे जे डी सेलमधले 8 इलेक्ट्रॉन आहेत त्याला डिस्ट्रीब्यूट करूया. तर सर्वात पहिला इलेक्ट्रॉन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि यसमधले जे 2 आहेत ते असे इथं डिस्ट्रीब्यूट होणार. हे यसमधले हे 2 वाले. तर लक्षात ठेवा आता CO जो निकेल कॉम्प्लेक्समध्ये CO4 म्हणजे कार्बन मोनॉक्साईड जो ग्रुप आहे त्याला आपण स्ट्रॉंग फील्ड लीजन असं म्हणून ओळखलं जातं. आणि जेव्हा हा कोबाल्ट कार्बन मोनॉक्साईड ग्रुप जेव्हा निकेलच्या जवळ येते तेव्हा तो काय करते की हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत एस शेलमधले त्याला उचलतो आणि डी शेलमध्ये ट्रान्सफर करतो. आणि आता निकेल कार्बोनाइल कॉम्प्लेक्स तयार होते. आणि यामुळे काय होते की जे एस शेलमधले इलेक्ट्रॉन्स ते कॅन्सल आउट होऊन जातात आणि ते इकडे ट्रान्सफर झाल्यामुळं आता तुम्ही पाहू शकता की डी शेलमध्ये सर्वचे सर्व इलेक्ट्रॉन हे पेड आहे. आता नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन विचारल्यामुळे आपल्याकडे 0 उत्तर होऊन जाते. आणि हे लिजन काय असते त्याची डेफिनेशन इथं दिलेली आहे ती तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि याचे जी लिजनची इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ कॉझिंग पेरिंग स्ट्रेनची जी सिरीज आहे त्याला आपण स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज असंही म्हटलं जातं. आणि स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज इथं दिलेली आहे. हे खाली मायनस असं नाही तर F- वरती आहे, OH- वरती आहे, C2O2- वरती आहे, असं या पद्धतीने ते दिलेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला काही शंका असेल, डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण. आणि तुम्ही सबस्क्राईब, लाईक पण जर तुमची इच्छा असेल तर करू शकता. धन्यवाद. तर आपण इथेच थांबूयात.